गोष्ट कायम लक्षात ठेव, सासरचा उंबरठा जर का कायमचा ओलांडायचा असेल तर ह्यापुढे हे तुझं हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल. एखादी गोष्ट तुला आवडली नाही, तुझ्या मनासारखी नाही झाली, तुला खटकली, तर बोलायचं ना, मला येऊन सांगायचं. मी काय केलं असतं? रागवले असते, चिडले असते, ठीक आहे ना. तुझी आई नाही का रागवत? मग मी जर का तुझ्यावर रागवले तर काय? आणि माझ्यासाठी माझी सगळी लेकरं सारखीच आहेत. तुला जर का असं वाटत असेल की मला सारंग जास्त आवडतो, मी त्याचे जास्त लाड करते, त्याची खूप काळजी करते, तर हो, मला सारंगची खरंच काळजी वाटते. तू नवीन आहेस हे घरात, काही गोष्टी तुला खरंच ठाऊक नाहीयेत, पण मी तुला सांगते. सारंग लहान असताना आमच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता जेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या सारंगला कायमची गमावते की काय. आणि त्याच्या आयुष्यात ती भीती अजूनही आहे, आजही आहे. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना माझी ही बाजू कळते. तुला सुद्धा कळेल हळूहळू. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहतो, जॉईंट फॅमिली. आणि घर म्हटलं ना की भांड्याला भांड लागतच. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कधीच होत नाही. वादविवाद होतात. एखादी गोष्ट आवडली नाही, मनासारखी झाली नाही, तर प्रेमानं आपलं मत मांडायचं, ते ऐकलं जाईल. पण हे असं नाही करायचं. तर हे असे तमाशे बरोबर नाहीत ग. याच्यामुळे ना वादविवाद वाढतात. आय एम सॉरी मॉम, चुकलं माझं. इट्स ओके. ऐश्वर्या, या दोघांबरोबर सोहम आणि तारा सुद्धा जातील. त्यांच्या ट्रॅव्हलिंगची, राहायची, खायची, प्यायची सगळी सोय तू करायचीस. ओके मॉम. आणि सारंग, हनीमूनवर घरी परत आल्यावर आम्हाला एक गोड बातमी मिळाली पाहिजे. हं? हो, मग आहे.